मित्रांनो नमस्ते, मी विश्वासराव गळगटे। आज आपण आहोत आष्टा हरिनारायणचे कांदा उत्पादक शेतकरी श्री सागर गळगटे यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये। मित्रांनो, हा कांदा साधारणतः 2 महिन्यांचा आहे आणि प्रचंड करपा कांद्यावरती आहे आणि वाढ पण कांद्याची म्हणावी तशीच नाहीये। तर आपण सागर गळगटेंना कांद्याविषयी थोडेफार आपण प्रश्न विचारून माहिती घेऊया। सागर सर, मला एक सांगा, कांद्याची लागवड किती दिवसांची? कांद्याची लागवड आता 2 महिने आणि जास्तीत जास्त 10 दिवस झालेले आहेत कांद्याची लागवड करून। 2 महिने आणि 10 दिवस म्हणजे साधारणतः 70 दिवसांचा कांदा आहे। हो। मला सांगा, कांद्यावरती प्रचंड करपा दिसतोय, तुम्ही करप्यासाठी आतापर्यंत किती फवारण्या घेतलेल्या आहेत? करप्यासाठी आतापर्यंत मी जास्तीत जास्त 3 फवारण्या घेतलेल्या आहेत। 3 फवारण्या घेतलेल्या आहेत, परंतु करपा कंट्रोल मध्ये अजिबात नाही। कंट्रोल मध्ये आलेला नाही, करपा कंट्रोल मध्ये नाही। शिवाय कांद्यावरती थ्रिप्सचा अटॅक आहे। तुम्ही कीटकनाशकांच्या किती फवारण्या घेतल्यात? त्याच्यासोबतच मी कीटकनाशकांच्या सुद्धा 3 फवारण्या घेतलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचे मिळून 3 फवारण्या घेतलेल्या आहेत। परंतु आता पण आपण पोग्यामध्ये उघडून पाहिलं तर थ्रिप्स दिसतोय आणि करपा तर प्रचंड प्रमाणात आहे। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याला खत काय काय टाकले? खत मी 20-20-0-13 एक बॅग टाकलेली आहे। त्याच्यानंतर वन्स मोर म्हणून बकेट येते बाजारात, ती पण एक वापरली आहे त्याच्यामध्ये। परंतु कांद्याची साईज 70 दिवसाच्या मानाने साईज सुद्धा विशेष नाहीये, झालेली नाहीये। मित्रांनो, ह्या कांद्याला करपा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, थ्रिप्सचा अटॅक खूप प्रमाणात आहे आणि साईज पण नाहीये। आपण पाहू शकता, करपा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे असं एकही कांद्याचं रोप नाही जे निरोगी आहे। 100% प्लॉट वरती करप्याचा अटॅक आहे आणि थ्रिप्स सुद्धा आहेत। ह्या प्लॉटला आता आपण सेक्युरा प्लस, त्याच्यानंतर कर्दन, डॉक्टर जी ह्या प्रॉडक्टची ट्रीटमेंट देणार आहोत आणि 70 दिवसाचा कांदा आहे आणि आजपासून बरोबर एक 10 ते 15 दिवसांनी आपण ह्या कांद्याचा आपण परत एकदा निरीक्षण करणार आहोत। आपल्यासोबत आष्ट्यातील अजून काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि ह्या प्लॉटचं आपण परत एकदा निरीक्षण करणार आहोत। आपण पाहू शकता, ॲव्हरेज कांद्याची जी साईज आहे अशी 2 प्रकारे कांद्याची साईज दिसते। काही अतिशय छोट्या प्रमाणात आहे आणि काही कांद्याची साईज ही लिंबाच्या आकाराची आहे आणि आपण पाहताय की करपा हा प्रचंड प्रमाणात आहे। तर ह्या कांद्याला आपण ट्रीटमेंट देणार आहोत। शिवाय आपण मुळांची जर परिस्थिती पाहिली तर मुळं साधारणतः 1.5 ते ॲव्हरेज जी मुळांची लांबी आहे ती 1.5 इंच, 1 ते 1.5 इंचाच्या आसपास आहे आणि साईज आता आपण पाहू शकता की हा 70 दिवसाचा कांदा आहे आणि ह्याला कसलीच साईज नाहीये। आणि काही कांदा अशा पद्धतीचा आहे, ही सुद्धा 70 दिवसाच्या कांद्याच्या मानाने साईज खूप कमी आहे। तर सागर सर, आपण काय करूया, आज 17 डिसेंबर तारीख आहे। आज आपण फवारणीचं पहिलं शेड्यूल घेऊया आणि जमिनीद्वारे एक जे शेड्यूल देणार आहोत ते पण शेड्यूल आपण उद्या घेऊया आणि बरोबर एक 10 ते 15 दिवसांनी आपण ह्या कांद्याचं परत एकदा निरीक्षण करूया। चालेल। मित्रांनो, धन्यवाद। मित्रांनो नमस्ते, मी परत एकदा विश्वासराव गळगटे, सागर गळगटे यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहे। आपण 15 दिवसांपूर्वी ह्या प्लॉटमध्ये पहिला एक व्हिडिओ बनवलेला होता आणि आज नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उत्पादनांची ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण सागर गळगटेंना ह्या कांद्याविषयी विचारू। सागर, मला सांगा, ह्या कांद्याला आपण नॉर्मन बोरलॉग प्रॉडक्टची पूर्ण शेड्यूल कंप्लीट केलेला आहे। आता पहिला जो कांदा होता तो कांदा आणि आता कांद्यामध्ये आता तुम्हाला काय काय बदल घडलेला आहे, हे काय सांगाल तुम्ही? 100% रिझल्ट मिळालेला आहे। पहिला सगळ्या कांद्याला करपा होता, आता कांदा काढणीच्या स्टेजला आलेला आहे। तुम्हाला रिझल्ट मध्ये काय काय बदल दिसले? 100% कांद्याची साईजिंग वाढलेली आहे, त्याप्रमाणे पात पण बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि साईज मध्ये 100% साईज वाढलेली आहे। 100% तुम्हाला साईज मध्ये पण चांगला बदल दिसलेला आहे। आपण मागच्या वेळेस कांद्याची ॲव्हरेज साईज पाहिली होती, आता पण आपण पाहू। अजून मुळ्यांची साईज आपण मागच्या वेळेस व्हिडिओ मध्ये दाखवलेली होती, आताही आपण मुळीची कंडिशन दाखवू। मला तिथले काही ॲव्हरेज काही कांदे उपटून दाखवा।
मित्रांनो, आपण पाहू शकता मागच्या वेळेस आता जो शेवटच्या कंडिशनचा जो करपा होता तो क्लिअर कधीच होत नसतो, परंतु पात जी पूर्ण गेलेली होती ही पातीची कंडिशन आणि पांढऱ्या मुळींची कंडिशन जर पाहिली तर साईजमध्ये सुद्धा आपल्याला मागच्या वेळेसपेक्षा खूप मोठा बदल झालेला दिसतोय. आणि सर्वात महत्त्वाचा जो प्लॉट असं वाटत होतं की आता हा काढून टाकावा की काय, इतक्या एक्स्ट्रीम कंडिशनला गेलेला प्लॉट होता, तो प्लॉट आता रिकव्हर झालेला आहे. मला एक सांगा, जर आपली ट्रीटमेंट झाली नसती तर आता जो कांद्याची परिस्थिती दिसते तशी परिस्थिती राहिली असती का कांदा? नाही, मी पाठीमागेच कांदा काढून त्याच्यामध्ये रोटर मारला असता. बरोबर. मित्रांनो, कांद्याची आताची जी साईज आहे, पांढऱ्या मुळीची जी ग्रोथ आहे हे आपण पाहू शकता. ॲव्हरेज पांढऱ्या मुळीची जी ग्रोथ आहे जर पाहिली तुम्ही तर कमीत कमी 7 ते 8 इंच पर्यंत पांढरी मुळी आहे आणि कांद्याचे साईज होते आहे. मागच्या वेळेस फार 1 ते 2 बोट साईज असलेलाच कांदा होता आणि महत्वाचं म्हणजे पात हिरवीगार झालेली आहे. जो करपा होता पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी ह्या व्हिडिओमध्ये कनेक्ट करून मी पाठवणार आहे, परंतु जो करपा होता पहिल्या कांद्यावरचा तो करपा आता किती टक्के कव्हर झाला असं वाटतं तुम्हाला? 100% कव्हर झाला. आता करपा म्हणून राहिलेलंच नाही याच्यावरती. मित्रांनो, कांदा ह्या पिकावरती नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांचं कॉम्बिनेशन इतकं सुपिरियर पद्धतीने काम करतं की कांद्याला करपा असेल, पीळ पडणे असेल आणि कांद्याचा पोसण्याचा जो प्रॉब्लेम असेल हा सर्व विषय 2 ते 3 ट्रीटमेंटमध्ये कव्हर करून आपण देतो शेतकऱ्यांना, जे 8, 9, 10 फवारण्या. सागर, मला एक सांगा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा अनुभव बद्दल काय सांगाल? नॉर्मन बोरलॉगच्या ट्रीटमेंट विषयी काय सांगाल? 100% प्रोडक्ट यूज केले पाहिजेत आणि त्याबद्दल माती सुद्धा एकदम मऊ माती होती, जी निबार होती ती एकदम मातीमध्ये सुद्धा फरक झालेला आहे आणि जे आपण दुकानातील प्रोडक्ट वापरतो त्यापेक्षा याचा रिझल्ट नक्कीच. तुम्ही जर सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतली असती तर तुम्हाला कांद्यामध्ये जो पूर्वी एवढा खर्च करून तुम्हाला रिझल्ट नव्हता तेवढा खर्च करण्याची गरज पडली असती का? नसती पडली. चला, धन्यवाद. मित्रांनो, सागर गळगटे आहेत, माझ्याच गावचे आहेत, आमच्या भावकीतले आहेत, परंतु तुम्हाला मी यापूर्वीचा पण व्हिडिओ त्यांचा दाखवणार आहे. दोन्ही व्हिडिओ एकत्र करून मी दाखवणार आहे. परत एकदा आपण पांढऱ्या मुळीची कंडिशन पाहू शकता. मागच्या वेळेस पण आपण पांढरी मुळी ह्या प्लॉटची दाखवलेली होती. पातीची कंडिशन पाहू शकता आणि ओव्हरऑल हाच प्लॉट मागच्या वेळेस जो तुम्ही पाहताय तो पूर्णपणे गेलेला प्लॉट आपण कव्हर केलेला आहे. धन्यवाद.